काही गुणाकार सोप्या पद्धतीने आपण पाहूया. फॉर एक्झाम्पल 99 इंटू 5 हे मल्टिप्लिकेशन आपण जर तोंडी करायला गेलो तर थोडे अवघड वाटते. पण हेच जर आपण असे घेतले 5 इंटू 99 इज इक्वल टू हाऊ मच, म्हणजे 5 हा 99 वेळेला घेतला असता त्याचे किती उत्तर येईल. तर आपण असं घेऊया 5 हा 100 वेळा घेतला असता उत्तर किती येईल, तर त्याचे उत्तर येईल 500. पण आपल्याला पाहिजे आहे की 5 हा 99 वेळेला किती पाहिजे. तर आपण ह्या 500 मधून 5 वजा करू. येणारे उत्तर हे तुमचे 99 इंटू 5 हे असेल. तसेच तोंडी पद्धतीने आपण पर्सेंटेज कॅल्क्युलेट करू. 25% ऑफ 200 हे कॅल्क्युलेट करताना आपल्याला पहिल्यांदा 25 इंटू 200 कॅल्क्युलेट करायचे आहे, ज्यामध्ये आन्सर येईल 5000. आलेल्या आन्सरला आपल्याला 100ने डिवाइड बाय करायचं आहे. 5000 डिवाइड बाय 100. यातील हे 2 शून्य गेल्या, या 2 शून्य गेल्या, राहिलेले 50 हे 25% ऑफ 200 असेल. आता काही मोठे गुणाकार सोप्या पद्धतीने कसे करायचे हे पाहून घ्या. 125 125 इंटू 8 इज हाऊ मच. यामध्ये 125 ची आपण फोड करून घेऊ. 100 प्लस 25 या दोन्हीला आपण 8ने मल्टिप्लाय करू. 8 इंटू 100 प्लस 25 इंटू 8. जे येणारे उत्तर आहे त्याचे ते 125 इंटू 8 याचे आन्सर असेल. 8 इंटू 100 800 प्लस 25 इंटू 8 200. या दोन्हीचं ॲडिशन 1000. हे 120/8 चे आन्सर असेल. काही वेळेस आपल्याला छोटे छोट्या बेरजा करताना आपल्याला भरपूर प्रॉब्लेम येतात, जसे की 38 अधिक 62 किती. अशा वेळी एकदम अचानक उत्तर शोधायला गेले असता आपल्याला थोडासा वेळ लागतो. त्यासाठी काय करायचे, एकक स्थानी असलेले अंक यांची बेरीज करून घ्यायची 10. दशक स्थानी असलेले अंक यांची बेरीज करून घ्यायची 90. 30 अधिक 60 90. 8 अधिक 2 10. या दोघांची बेरीज म्हणजे 100. हे या दोन्हीचे आन्सर असेल. यामध्येच एखादं एक अवघड उदाहरण बघू आपण. 87 अधिक 68. 8 अधिक 7 15 अधिक 80 अधिक 60 140 बरोबर 155. तोंडी उत्तर आले. आता थोडे वजाबाकीकडे बघू. काही वेळेला आपल्याला वजाबाकी करताना कोणती संख्या किती असेल आपल्याला लगेच अंदाज लावता येत नाही. फॉर एक्झाम्पल 189 वजा 112 याचे उत्तर अचानक आपल्याला शोधता येत नाही. अशा वेळी काय करायचे, ज्या संख्येतून जी संख्या वजा करणार आहे त्यामध्ये आपण अशी किती मिळवल्यानंतर आपल्याला 189 येते हे पाहायचे. आता 112 मध्ये असे किती मिळवले की आपल्याला 189 मिळेल. तर इथं 9 होण्यासाठी आपल्याला 7 घेतले पाहिजेत. इथं 8 होण्यासाठी आपल्याला 7 घेतले पाहिजेत. 1 हा इथे आहेच, जो तिथं 0 राहील. मग 7 आणि 2 9, 7 आणि 1 8, 0 1 1 म्हणजे 189 वजा 112 याचे उत्तर असेल 77. अशाच काही युक्त्यांसाठी आपण पुन्हा भेटू. स्टे कनेक्टेड.
स्वप्न बघा उंच उडया यश तुमच्या हाती आणा हो इच्छा शक्ती ही